एक शब्द बोलणार नाही तो नाही. याआधी तुझ्या चरणापर्यंत बिलगत होतो, आता तुझा आशीर्वादही मला माझ्या दर्शनासाठी येऊन गेला आणि आता माझं दर्शन सुद्धा तुला मला गरजच नाही. माझ्या आशीर्वादाची तुला गरज नाही. आलं लक्षात? तू रागे का भरला? तुझ्या हाकेत दर्शी मी धाव घेतली नाही म्हणून काळजी करू नको. तुझ्या संख्येचं निरसन मी जरूर करेन. अरे काय झालं का? एवढा फुगलायस का? कोण देतोय? तुझा देव तुला हावी येतोय. तुझा देव हिराई कुठल्या देवाला होतो? काय? माझा कुणी देव नाही. तुम्हाला ओळखत नाही? अरे पण तू रागे का भरलाय? काय झालंय का? एवढा फुगत का चाललाय? प्रमाणाची घटना त्यानं तुला हात दिली, याची हात तुझ्या चढावतरी पावली नाही आली होती ना? आणि आता आली होती. माझी हात जर ऐकू आली, तुझी हाक माझ्याकडे ऐकू गेली, पण माझ्या अभ्यासाची काळ नाही. त्याला सुद्धा कारण आहे. अरे ते कारण पहिल्यांदा जाणून घ्या आणि मग माझ्यावर रागे भरा. याची सुद्धा हाक माझ्याकडे गेली होती. देवा ती हाक मला ऐकू आली होती, पण मी येऊ शकलो नाही. याच्या मागेही कारण होतं. कारण काय? कारण अरे तुला ज्ञात आहे, 6 माझ्या बायका आहेत आणि आज महत्वाच्या माझी आवडती रुक्मिणी, तिच्या सदने मी होतो. तुझी हाक माझ्या कणीमध्ये लावता क्षणी तुझ्या हाकेसाठी काय? हो, तुझ्या हाकेवर. काय म्हणास? हो, माझ्या हाकेवर? देवा नेमकं तुला मला काय सूचित करायचं? म्हणजे तिच्या हाकेवर असं नाही. मी तिथं गेल्यानंतर पंचभटणारांचं भोजन माझ्या समोर वाढवून ठेवलं होतं आणि ते भोजन भक्षण करण्यासाठी पाटावर मी बसलो होतो. आता मला सांग, अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे, मग त्याचा त्याग करून मी इथं कसा आलो असतो? म्हणून येऊ शकलो नाही. पण ते अन्नदेवतेचा अपमान होऊ नये म्हणून माझ्या हाकेसरशी तो आला. देवा क्षमा कर मला, नसता राग धरला. याच्यापेक्षा सुद्धा उत्कर्ष होईल असा शुभ आशीर्वाद तुला. देवा येणं हात गेली तेव्हा तू भोजनाच्या ताटावर बसला म्हणून येऊ शकला नाही. मग मला सांग, ही हाक दिली तेव्हा कळलं नाही. तुझ्या हाकेवर पाणी आता पर्यंत त्या देवाला भजला पुजलो तो त्या माझ्या हाक्यावर पाणी सोडतो, म्हणजे माझ्या हाक्याला त्याला राग येणं स्वाभाविकच आहे. त्याला असं वाटतं माझ्या हाक्यावर पाणी सोडतो. तुझ्या हाकेवर मी पाणी सोडलेलं नाही. तुझी ज्यावेळी हाक मला ऐकू आली त्यावेळी सुद्धा मी निमग्न होतो, महत्वाच्या कामात होतो. कळलं? आणि म्हणून माझ्या हाक्यावर पाणी सोडलं. संकल्प होऊ नका, हातावरून सोडलं. आणि त्यावेळी नेमकी तुझी हाक माझ्या कळीबद्दल पावली होती म्हणून मी असं म्हणालो, तुझ्या हाकेवर मी पाणी सोडणार नाही. देवा आधी सुद्धा हा ऐकू आली. हा, तेव्हा व्यस्त होता म्हणून झाला नाही. आणि सर्व झाल्यानंतर याच्या